म्हणतात ना, भगवान के घर देर है पर अंधेर नाही. तसंच आहे ह्या यूट्यूबचं पण. यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला फक्त 1000 सबस्क्राईब आणि 4000 तास वॉच टाईम पूर्ण करायचा आहे. जो लकी असेल त्यांना त्यांच्या एका व्हिडिओमध्ये पण सगळं मिळतं. फक्त आपण काम करत राहिलं पाहिजे. बघा, आपण एका ठिकाणी कामाला जातो तेव्हा आपल्याला तिथला अनुभव नसतो, पण जेव्हा अनुभव यायला लागतो तेव्हा आपल्याला काम करण्याची पद्धत माहीत होते. कामाची माहिती झाली की आपल्याला भीती किंवा अवघड वाटत नाही. तसंच आहे ह्या यूट्यूबचं पण. बघा, एकदा का कामाची माहिती झाली की आवड निर्माण होते. मग आवड निर्माण झाल्यानंतर आपण पटपट काम करायलाही सुरुवात करू शकतो. तर नमस्कार मैत्री, आजचा विषय आहे आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आहे. याचं खरं श्रेय मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला देते. आता बऱ्याच ताईंचे बरेच प्रश्न असतील, तर त्यांचे प्रश्न माझ्या या व्हिडिओमध्ये त्यांना समजतील असं मी आशा करते. किंवा अजून प्रश्न असतील तर मला कमेंट करा, नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. आता पहिलं जे आहे की बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की घरचे सपोर्ट करत नाहीत किंवा यूट्यूबवर काम करू देत नाहीत. तर काळजी करू नका, मी सुद्धा तुमच्यातलीच एक आहे. मला सुद्धा चेहरा न दाखवण्याची व्हिडिओ न बनवण्याची परमिशन नव्हती. पण तरी पण तुम्हाला वाटेल की चेहरा न दाखवता आपण व्हिडिओ कसा बनवायचा, तो व्हिडिओ कसा पुढे जाईल, कसा व्हायरल होईल, कशा पद्धतीने बनवायचा आहे. तर अनेक तुम्ही सर्च करून बघितलं तर अनेक जणांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत किंवा यूट्यूबवरती आहेत. तुम्ही ते पाहू शकता. कसा व्हिडिओ आपल्याला चालू करायचा आहे, कशा पद्धतीने आपलं चॅनल अकाउंट खोलायचं आहे. अकाउंट खोलण्यापासून ते ॲडसेन्स पिन येण्यापर्यंत व्हिडिओ आपल्या टेक्स्ट चॅनलवर असतात. तिथं तुम्ही सर्च करून तो व्हिडिओ बनवू शकता आणि आपलं चॅनल बनवू शकता. याच्यामध्ये आपल्याला काहीसुद्धा एवढं मेहनत घ्यावं लागत नाही. फक्त आपल्याला मेहनत घ्यायची आहे ते आपला व्हिडिओ बनवण्याची. म्हणजे आपण कसं काम करतो तेवढीच आपल्याला मेहनत घ्यायची आहे. आता काम करायचं म्हणलं तर आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावीच लागते ना, त्या पद्धतीने. मग आता विषय चेहरा न दाखवता कोणता निवडायचा आहे तर तुम्हाला सांगते मी. ज्यांना शिवणकाम उत्तम प्रकारे जमतं, स्वयंपाकसुद्धा बनवण्यास कोण कोण एक्सपर्ट असतात ताई. डिझाईन काढणे, मेहंदी काढणे, कोणाला रांगोळी काढण्यात एक्सपर्ट असतात, गोधडी शिवतात, आपलं घर सजवण्यात तर ते छान सजवतात. ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ त्याच्यावरती टाकू शकता. परत नंतरनं शॉपिंगला करणे, कोणी कोणी बोलण्यात एक्सपर्ट असतं, कोणाकोणाचा आवाज छान असतो, त्यांनी सुद्धा स्टोरी चॅनल चालू केलं तरी चालेल. बघा, स्टोरी चॅनलचा आवाज छान असला की त्यामुळे सुद्धा जास्त व्हिडिओ पुढे जातात. तर स्टोरी चॅनल कसा बनवायचा हा सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर विषय हा आहे की माझा चॅनल मी मॉनिटाईज कसा झाला. एकतर काही अडचणीमुळे त्यावर मी 3 महिने व्हिडिओ टाकू शकले नाही. त्यानंतर मला जमेल तसं मी व्हिडिओ टाकत राहिले राहिले आणि माझं चॅनल मॉनिटाईज झालं. फक्त 2 व्हिडिओनी माझं चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे. आता व्हिडिओवर आपल्याला गप्प बसून चालणार आहे का, तर आपल्याला तिथे ॲडसेन्स पिन तर मागवायचं आहे. तर ॲडसेन्स पिनसाठी आपल्याला $10ची गरज असते. जेव्हा आपले $10 कंप्लीट होतील तेव्हा आपल्याला ॲडसेन्स पिन आपल्या घरी येतो. जेव्हा आपण तिथं पत्ता टाकतो, पत्ता हा व्यवस्थित टाकायचा आहे, तेव्हा आपल्याला ॲडसेन्स पिन $10 झाले की घरी येतो. आणि जेव्हा आपले $100 तयार होतील तेव्हा आपल्याला पहिलं पेमेंट येतं. म्हणजेच आपल्या यशाची गुरुकिल्लीची पहिली पेमेंट आपल्याला येते आणि आपली यशाची गुरुकिल्ली आपल्या पण हातात येते. तर मैत्रिणींनो, नक्कीच यूट्यूबमध्ये यश आहे. ज्यांना कोणाला जॉब करणं जमत नाही किंवा घराबाहेर जाता येत नाही त्या ताईंनी नक्की यूट्यूब चॅनल चालू करा. बघा, नक्कीच यश मिळणार. यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर आपल्या नशिबावर किंवा आपल्या कलेवर अवलंबून असते. कोणाकोणाला एका महिन्यातसुद्धा चॅनल मॉनिटाईज होतो, कोणाला 6 महिने लागतात, कोणाला 3 महिने लागतात, कोणाला 9 महिने लागतात, कोणाला वर्ष लागतं, कोणाला 1.5 वर्ष लागतं, 2 वर्ष लागतं. पण गॅरंटी आहे की चॅनल मॉनिटाईज होतं. त्यातून आपल्याला पेमेंट पण मिळतं. फक्त आपल्याला विश्वास आणि धीर धरावा लागतो. पण काही काहींना हा प्रश्न असतो की माझे रेसिपीचं चॅनल आहे, पण ते रेसिपीच्या चॅनलला आपल्याला व्ह्यूच येत नाहीत. तर आपण त्याच्यामध्ये सणासुदीचे व्हिडिओसुद्धा टाकू शकतो. म्हणजे सणासुदीला हा स्वयंपाक करायचा आहे किंवा सणासुदीला आपल्याला या देवांची अशी पूजा करायची आहे, ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. त्याचबरोबर आपल्याला शिवणकामसुद्धा करू शकता. आपल्याला जर एकाच म्हणतात की एकच कॅटेगरी निवडायची असते, पण तसं नाही. आपण आपल्या एका चॅनलमध्ये अनेक असे कॅटेगरी टाकू शकतो. म्हणजे अनेक विषय आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. जसं की स्वयंपाक बनवणे, देवांची माहिती सांगणे,
परत नंतर ना आपण त्याच्यामध्ये घर कसं सजवायचं आहे ते सुद्धा सांगणे, गौराईला साडी कशी नेसवायची हा सुद्धा आपण त्याच्यामध्ये विषय मांडू शकतो. आपलं टायटल थंबनेल व्यवस्थित असलं की आपलं बघा व्हिडिओ पुढे चालतो. म्हणजे आपण कसं बघतो की एखाद्या दुकानावरती पाटी जर छान असली तर दुकानामध्ये माल कसा का असेना आपण त्या दुकानामध्ये जातोच ना. त्याप्रमाणे आपला टायटल आणि डिस्क्रिप्शन हे सगळं छान व्यवस्थित असलेलं पाहिजे. आता जेव्हा जेव्हा आपल्या 12 महिन्यामध्ये जे सण असतात तेच त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवायचे आहेत. आता बघा दिवाळी तरी संपली आपली, हे झालं पण तुळशीचं लग्न पण झालं, मार्गशीर्ष महिन्यातला पण हा 3रा गुरुवार आहे आता. आणि आता नंतर ना येईल तो संक्रांत येणार आहे. तर संक्रांती निमित्त सुद्धा तुम्ही त्याच्यावरती बरेच व्हिडिओ बनवू शकता. तिळगुळाचे लाडू कसे तयार करायचे किंवा साडी कोणती घालायची, काठपदर साडी याच्यावरती सुद्धा तुम्ही व्यवस्थित बोलू शकता किंवा करू शकता. किंवा त्याच्यावर ते भाज्यांचं कसं गरगट्टा करायचा ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ रेसिपीच्या चॅनल माध्यमाने दाखवू शकता. किंवा त्यांची माहिती सुद्धा सणाची देऊ शकता. प्रत्येक सणांची माहिती तुम्ही दिली तरी तुमचा चॅनल पुढे जाऊ शकतो. आणि तुमच्या अजून अनेक प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला त्या कमेंटचं उत्तर नक्कीच देणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, खचून जाऊ नका, धीर धरा. तुम्ही नक्कीच यशाचा मार्ग पकडलेला आहे, तो तसाच पुढे चालू ठेवा. डिमोटिवेट होऊ नका. चॅनल